तर ही दृश्य आपण पाहतोय, परभणीतली संपूर्ण दृश्य आहेत। परभणीमध्ये जे सोमनाथ सूर्यवंशी आहे यांचं पार्थिव सध्या आणण्यात आलंय आणि त्यावेळची दृश्य आपण सध्या पाहतोय। परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचं पार्थिव दाखल झालंय। थोड्याच वेळात सूर्यवंशी यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। परभणीमध्ये संविधानाचं विटंबना केल्याची जी घटना घडली होती त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते। यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे देखील एक होते। त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला असा पोलिसांचा दावा आहे। परंतु आंदोलकांचं म्हणणं आहे की पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालाय आणि यावरून आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण सुद्धा तापल्याचं पाहायला मिळत आहे। तसंच राज्यभरातील वातावरण हे तापलं आहे। याच सोमनाथ सूर्यवंशी यांचं पार्थिव आता परभणीत आणलं गेलंय।